नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। परळी आली. सामोरे आलेल्या जिवाजींच्यासह महाराज परळीच्या सरकारवाड्यात आले. दुपारचा थाळा आणि विश्रांती होताच तिसऱ्या प्रहराला जिवाजींना छत्रपतींची आज्ञा झाली. दस्त असामी पेश आणा. परळीच्या सरकारवाड्याच्या सदरेला काढणीबंद अण्णाजी, बाळाजी, आवजी, हिरोजी, सोमाजी असे खासे महाराजांसमोर आणण्यात आले. सर्वांच्या चर्या काळ्या ठिक्कर पडल्या होत्या. त्यांना बघताच अपार खंत आणि अनिवार्य संतापाने मन भरून आलेले महाराज बैठकीवरून उठले. अण्णाजींकडे तर त्यांना बघावेसेही वाटेना. केवढ्या उलट्या काळजाचा आणि आतल्या गाठीचा हा माणूस. मुजुमदार म्हणून ज्या हातांनी मुजरा करीत होता त्याच हातांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचित होता. हे बाळाजी, ज्या कलमानं आमच्या अभिषेकाची आमंत्रणं रेखली त्याच कलमानं अकबराला पत्र देणारे. आणि हा हिरोजी, आबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आग्र्याच्या कोठीबाहेर काढणारा आणि आम्हाला मात्र सरणावर झोपवायला निघालेला. ही तीच माणसे आहेत की त्यांची विद्रूप भूते. पिळवटल्या छत्रपतींच्या तोंडून चिरणारे करडे बोल उठले. इनामदार चाकरांनो, नीट बघा. आम्ही जिवंत आहोत आणि आहोत तेही मराठ्यांचे छत्रपती शहजादा अकबर नव्हे. एक वार माफ करून विश्वासाच्या जागा पुन्हा तुमच्या हाती दिल्या त्याचे बरे पांग फिरलेत. शरम वाटते तुम्हाला चाकर म्हणण्याची सुद्धा. छत्रपतींचे ओठ थरथरले. बोला, कुठली सजा घ्यायला सिद्ध आहात सारे केल्या कर्तुबाची? कोरडा फुटावा तसा महाराजांनी रोकडा सवाल केला. खालमुंडीने सारेच चिडीचाप झाले. ती पोडग्या शांततेची कोंडी महाराजांना असह्य झाली. अण्णाजींच्या जवळ जाऊन त्यांना गदगदा हलवीत छत्रपती कडाळले. जबान झडली काय? बोल, आणखी कुठलं देश कुलकर्ण बहाल करावं तुला या बहादुरीबद्दल? अण्णाजी डोळून निघाले तरी मान टाकून गुमान बसले. प्रसंग साधून बरी धरते दातकुडी. बोल, कुठली सजा द्यावी? महाराजांचे डोळे अण्णाजींवर निखारे पाखडू लागले. निर्धार बांधलेले अण्णाजी मान वर घेत थंडपणे म्हणाले, जी महाराणींना दिली जाईल ती. त्यांची आज्ञा पाळण्याचाच काय तो गुन्हा झाला आहे आमच्याकडून. खामोश. अण्णाजींच्या बिनतोड वर्मी जाबाने क्षणभर कोंड मारलेले छत्रपती संतापाने नुसते थरथर कापू लागले. त्यांच्या अधिकाराचा टवकाच उडविला होता अण्णाजींनी. त्यांना नीट समजावूनच द्यायला पाहिजे होते की जगाला महाराणी असलेल्या त्या आम्हाला मासाहेब आहेत. छत्रपती नुसते राजमुद्रा धारण करत नसतात तर कुलवसा म्हणून भवानीची माळही छातीवर वागवतात. जिवाजी, जरा वेत घ्या. राजबोलाच्या ठेणग्या त्या सदरेवर उधळल्या. नूर ओळखून जी म्हणत जिवाजी आत गेले. वावभर लांबीची अंगठ्या इतकी जाडीची वेताची छडी महाराजांच्या हाती देत थिजल्या मनाने ते बगलेला भयभीत उभे राहिले. भोवतीचा पहारा गांगरून पुतळ्यागत झाला. भयानक शांतता सदरेला पळभर कुचमून पडली. उभे अंग संतापाने सरसरलेले महाराज गरजले. हा वेत उभा धरला की दंड म्हटला जातो, आडवा केला की लाठी होतो. जसा बघावा तसा दिसतो. तशाच रायगडावर आहेत त्या तुला महाराणी, आम्हास मासाहेब. आम्ही त्यांना सजा करू शकत नाही, तुला सोडू शकत नाही. हरामखोर. सप करीत वेत अण्णाजींवर उतरला. आणि मग नादान ही हरामजादगी, तकापास, मुजोर असे प्रत्येक वेताबरोबर कडाडत 7-8 वेत अण्णाजींवर सपासप उतरले. त्या प्रत्येक माराबरोबर अण्णाजी विव्हळत वेडेवाकडे झाले. कपाळ घामाने डबडबलेल्या महाराजांनी थरथर त्या हातचा वेत फेकताना कठोर कठोर आज्ञा केली. जिवाजी, या साऱ्यांना घोड्यांवर लादून रायगडास पाठवा. निळोपंतांना हुकूम द्या, यांची त्यांच्या हस्तकांसह दावड बांधून गडावर धिंड काढा. दवंडी पिटून या घाशांना सर्वांसामने हत्तीच्या पायी देण्यास सांगा. यांच्या हस्तकांना टकमक टोक दाखवा. घेऊन जा यांना. फरफरता पोतत जसा छत्रपतींच्या रूपाने सदरेवर अदृश्यही झाला. 8 दिवस किनारपट्टीत देख टाकून पन्हाळ्यावर जाऊन सोलापूर, पेडगाव, औरंगाबाद भागात पेरावयाच्या सैन्याची म्हालोजींच्या मदतीने बांधणी करून महाराज रायगडी परतले. त्यांनी दिल्या आज्ञेप्रमाणे खंडेराव पानसंबळ आणि खंडोजींच्यासह निळोपंत पेश आले. कटवाल्यांना सजा देऊन
15 दिवस झाले होते. महाराजांसह कुणाच्याच हाती काही नसावे असे विचित्र वातावरण गडावर पसरले होते. थिजल्या मनाच्या खालच्या मानेने समोर उभ्या असलेल्या खंडोजींच्या जवळ छत्रपती आले. शांत धीर गंभीर बोल खंडोजींच्या कानी पडले. कधी कधी वाटतं हा अंगचा राजपेहराव उतरून ठेवावा, याच्या भाराखाली मन आत्मा कोंडून जातो. उतरून तो द्यावा तरी कुणा हाती, या दबीनं आम्ही सुंद होतो. आबासाहेबांकडून आलेला हा पेहराव आम्हाला उतरविता येत नाही. चिटणीसी रक्त अंगी नांदवीत असलेल्या तुम्ही हातचे कलम बगलेला ठेवता कामा नाही. तुम्हा आम्हाला नाती नाहीत, आहे ते नाते एकच, सिंहासनाच्या सेवेचं. आम्ही तुम्हाला चिटणीसी अख्त्यार देणार आहोत. तुमचा इरादा हे असे काही ऐकायला मिळेल, समोर येईल याचे भान नसलेल्या खंडोजींचे डोळे डबडबले. ही त्यांची सर्वात मोठी कसोटी होती, नियतीने समोर ठेवलेली इमान देण्याची. खंडोजींनी क्षणाचाही विलंब केला नाही. वाकून महाराजांच्या पायांना हात भिडवीत ते घोगरे म्हणाले, आम्ही स्वामींच्या पायाचे, सिंहासनाच्या पायरीचे सेवक आहोत. कलमी सेवा इतबारे करू. त्यांना वर घेताना समाधानाने भरलेल्या महाराजांच्याही नेत्रकडा ओलावल्या. ते खंडेरावांना म्हणाले, पानसंबळ, तुम्ही गोमाजींचे वारस. त्यांनी थोरल्या औंची सेवा केली म्हणजे सर्वांचीच सेवा केली. मुजमदारीची जिम्मेदारी आम्ही तुम्हावर सोपवित आहोत. खंडोजी आणि खंडेरावांना मानवस्त्रे देऊन भरल्या दरबारी त्यांना शिक्केमुद्रा बहाल करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांना मात्र जागीच आज्ञा ऐकावी लागली. पंत, जिंजीला हरजींना तातडीचा हुकूम द्या. त्या श्यामजी नाईक पुंड्याला दस्त करण्याचा. निळोपंत मान लववून सर्वांसह निघून गेले. बाहेर दाटल्या अश्विनी आभाळासारखे महाराजांचे मन वेढून आले. केवढं कठोर हे राजव्रत, ज्याचं पालन करताना खुल्या ओठी कुणालाही मनातळची खळबळ सांगता येत नाही. नसल्या यातना झाल्या असतील अण्णाजी बाळाजींना हत्तीपायी चितचुराडा होताना. बघवल्या असत्या त्या उघड्या डोळीसमोर. खरंच का फरमावू शकलो नाही कुठलीही सजा आम्ही मासाहेबांना? आम्ही कठोर, दुबळे, किंकर्तव्य, की सर्वांपासून अलिप्त? किती माग घ्यावा या अलिप्तपणाचा? ठाव लागत नाही. कुणालाही तो बोलून दाखविता येत नाही. आमच्यातले छत्रपती त्या अलिप्तपणातच अहोरात्र वास करतात. आमच्या साऱ्या शक्ती राबवून घेतात. त्यांच्या मागून फरफटत जाते ते आमच्यातले माणसाचे मन. आम्ही असतो बाळाजी अण्णाजींच्या जागी तर. माणसाने छत्रपतींना सवाल केला. संभाजीराजातला माणूस आणि छत्रपती यांचे द्वंद्व काही काळ तसेच चालू राहिले. त्या माणसाला आपलाच राजपेहरावधारी देह हत्तीच्या प्रचंड पायाखाली चुराडा होतो आहे असे भयानक कल्पनाचित्र दिसू लागले. छत्रपतींना त्या देहातून रक्त चिळकांड्याऐवजी दिसू लागल्या अंगी भिनल्या विषाच्या चिळकांड्या. त्या देहातील माणूस आक्रोश बघत होता. त्याच देहातील छत्रपतींनी त्यांचे तोंड हाताने दाबून बंद करून टाकलेले दिसत होते. दीर्घ निश्वास टाकून महाराजांनी ते चित्रच मनातून झटकून टाकले. नवरात्राचे दिवस आले. पाचाडात होम कुळधर्म करून दसरा पार पडताच महाराजांनी राजगड सोडला. निवडक आसामींनी ते पन्हाळ्याकडे गेले. त्यांच्या मनी एका भक्कम मोहिमेची आखणी होत होती. पावसाळा हटताच तिला हात घालायचा होता. पन्हाळ गड चढताना त्यांना वाटले, या गडाशी आपलं कसलं तरी गूढ नातं आहे. आबासाहेबांची अखेरची भेट इथंच झाली. रचलेले दोन्ही कट कोसळले. ते आम्ही या गडावरच असताना पाखराच्या कोटरागत जीवाभावाचा हा गड वाटतो. धुक्याने घेर टाकल्या पन्हाळ्यावर आठवडा लोटला आणि बाहेरचे धुके मनात सापळून यावे अशी खबर महाराजांच्या कानांवर पडली. मोगलाईत चक्रा टाकणाऱ्या विश्वासाने ती उचलली होती. सर्वात भयानक खबर कसली? एक प्रचंड हिरवा ढग चालून येतो आहे. औरंगजेब अजमेरहून दख्खन स्वारीवर कूच झाला आहे. 3 लक्ष पावलोक, तेवढेच घोडाईत आणि प्रचंड तोफखाना घेऊन. 13 कोटींचा खजिना दास्तानी ठेवून. त्याच्या संगती आहेत शहजादा मुअज्जम, कामबक्ष नातू बेदार बख्त आणि मुहजुद्दीन बक्षी, रुहुल्ला खान, असद खान, रणमस्ता खान, एतिकाद खान, शहाबुद्दीन खान, मोहम्मद अमीन, हसनत अली खान,
लुत्फुल्ला खान, मातबर खान बहादूर, मुराद खान, तबियत खान, राव दलपत बुंदेला असा निवडीच्या सरदारांचा ताफा त्याच्याबरोबर चालून येतो आहे. बऱ्हाणपूर, औरंगाबादेची ठाणी आगवानीसाठी गजबजून गेली आहेत. तो क्षण ऐन तोंडावर आला ज्याची अटकळ कैलासवासी स्वामींनी केव्हाच बांधली होती. आता सर्वांसमोर एकच होते, अटीतटीचा जंग झगडा. 25 वर्षानंतर दख्खनेकडे वळलेल्या एका पाताळयंत्री पाशवी शत्रूबरोबर जबर महत्वाकांक्षा आपल्या तसबिहच्या माळीत गुंफून अलमगीराने दक्षिणेचा मोहरा ठेवला होता. कन्याकुमारीपासून काबूलपर्यंत सल्तनीचे जाळे फेकण्याची महत्वाकांक्षा, जिच्या हातात होते शस्त्र, मांडेखाली घोडे, उंट, हत्ती आणि मनात निवडीचे कपट क्रौर्य, जिची ढाल होती धर्म, मागे होती सार्वभौमत्वाची हवस, जिचा प्यारा रंग होता हिरवा, निशाणी होती चांदतारा आणि नारा होता दिन दिन. या येत्या संकटाला तोंड देण्यासाठी दक्षिणीयांची फळी बांधण्याचे आवाहन करणारे खलिते विश्वासू हारकऱ्यांमार्फत कुतुबशाही आणि आदिलशाही दरबाराला धाडण्यात आले. पन्हाळ्यास बांधाबांध करून गड सोडावा या विचारात असलेल्या महाराजांच्या कानांवर अश्विन वद्य द्वादशीला मन थिजवून टाकणारी दुसरी वार्ता येऊन आदळली. येसुबाईंनी पाठवलेल्या जोत्याजीने पन्हाळ गड सोडून खालच्या मानेने महाराजांना वृत्तांत दिला. थोरल्या महालाच्या मासात गेल्या ईख घोटून त्यांनी स्वतःचा घात करून घेतला. अश्विनी वद्य प्रतिपदेच्या दिवशी रायगडाच्या थोरल्या महालाच्या तरुणी दालनाचा दरवाजा दिवस कासराने वर चढला तरी खुललाच नव्हता. भेदरून गेल्या कुणबिणींनी दरवाजावर थापा देऊन शेवटी महाराणींच्या खाजगी कारभारांना बोलावून घेतले. त्यांनी रामराजांसह येऊन हाका थापा दिल्या. दरवाजा खुलला नाही. शेवटी येसूबाई त्या बंद दरवाजासमोर आल्या. त्यांनाही दाद मिळाली नाही. नाईलाजाने दरवाजा उघडून काढण्याचा हुकूम शेवटी त्यांना द्यावा लागला. आतले दृश्य जमल्या माणसांच्या अंगावर काटा सरकविणारे होते. एक देखणी मध्यम वयस्क राजमानिनी मंचकावर शांत पहुडली होती. तिच्याशी इमान देणारी एक विषकुपी चौरंगीवर तशीच आडवी पडली होती. भोसले कुळीच्या करारी जनान्याचे एक पर्व शांत झाले होते. डोळ्यात आसवे आणि पगलेला रामराजे घेऊन मासाहेबांच्या पायांवर डोके टेकवून येसूबाई तिथून बाहेर पडल्या होत्या. कडव्या सोयराबाईंनी मांडले पट हरताच कुणालाही कल्पना येणार नाही असा वेगळा पट मांडून स्वतः सजा घेतली होती. शरणागत नव्हे. पुतळाबाई बाहेरून जळत अंतर्धान पावल्या होत्या. सोयराबाई आतून जळत. सुन्न झालेल्या महाराजांच्या डोळ्यांतून दाढीवर उतरणारे अश्रू म्हणत होते, तुम्ही स्वतःशी सुद्धा कोणाला अंदाज न येणारा बनावच केलात. आबासाहेब समजू शकले नाहीत तुम्हाला. तिथं आम्ही काय समजावं? ही असली सजा घेऊन तुम्ही कधीही न मिटणारा वळ उठविला आहे आमच्या काळजावर. तुम्ही म्हणाला नाहीत, आमचे हे रूप ध्यानी ठेवा, पण आम्ही कधीच ते विसरू शकत नाही. जसे सती गेल्या मासाहेबांच्या पोटी आम्ही उपजतो तर बरे होते, तसेच तुमच्या पोटी उपजतो तर केवढे सवाल मिटते. तुमचे, आमचे, आबासाहेबांचे, सर्वांचेच. छत्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते. गड सोयराबाईंच्या सुटकात होता. आल्यापासून महाराजांची येसूबाईंशी भेट झाली नव्हती. खरे तर त्यांना कुणालाच भेटावेसे वाटत नव्हते. रायगडावर येताच ते भेटले होते फक्त एकट्या रामराजांना. त्या भेटीची आठवण त्यांना एकसारखा पाठपुरावा करीत होती. न कळतच पण केवढे जिव्हारीचे बोलले होते अजाण रामराजे आपल्या दादा महाराजांना. छत्रपती दृष्टीस पडताच बाळ रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते, आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज. आमची सजा आम्ही घेऊ, आमच्या मासाहेबांसारखी. ते ऐकताना काळजाचा ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते. आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता, वयाला न पेलणारे काही सुद्धा यांच्या कानी पडता कामा नये. त्यासाठी येसाजी दाभाड्यांच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसे जोडली पाहिजेत. यांना जपले पाहिजे. त्याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती. गैरवकुबाची वरकड असा कुणीच असामी रामराजांभोवती असणार नाही याची दक्षता घेतली होती. आळंबी उठवीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्रच उमटली होती. रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत. महाराजांना याची कल्पनाही नव्हती.
औरंगच्या चालीचा अंदाज बांधित ते पायफेर घेत होते. मध्येच थपकत होते. राणीसाहेब येत्यात. बाहेरच्या पहाऱ्याने आत येत त्यांची साखळी तोडली. येसूबाई आत आल्या. महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले. डोळ्यांना भिडल्या डोळ्यातून एकच वेदना सरकून गेली. सोयराबाईंची. आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे? श्री सखींचा तडक सवाल उठला. कसलं म्हणता? छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले. रामराजांना स्वारीनं नजरबंद केला आहे, तेही मासाहेबांचं सुतक फिटायच्या आत. जसे भावेश्वरीने छत्रपतींच्या वर डोळे रोखले होते. काय म्हणालात? एक अस्फुट बोल घरंगळला. डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकुळ झाली. येसूबाईंना पाठमोरे होत त्यांचा एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला. आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात? आतापर्यंत निर्धाराने वरसलेली येसूबाईंची मान खाली गेली. शब्द उमटले. चुकलं आमचं. अंगावर येतेशी वाटणारी शांतता त्या दोन राजमनात कोंदटली. आम्ही थोरल्या महालात खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे. रामराजे नजरबंद नाहीत, विश्वासबंद आहेत. वरहाडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो आहोत आम्ही. बाळराजांची सोयरीक त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इराद्यानं. जे बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही हे जाणतो आम्ही. महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलीही. त्यांच्या जात्या पावलांकडे बघणारे येसूबाईंना कळून चुकले. कितीही मनी आणलं तरी रानवाऱ्याचा माग काही नाही घेतायत. त्याच्या संगती दौडणं एवढंच काय ते उरतं हाती. गडाचे सूतक उठले. फार दिवस मनात रुतणारा एक सल उखडून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला. ते पाचाडात आले. पाचाडात 15,000 घोडा लोक जिनबंदीने खडा ठाकला होता. कंकांचा 10,000 पाऊलोक तोफखान्यांसह आधीच आगेकूच झाला होता. गिरजोजी यादव, विनायक उमाजी, खंडराव पाणसंबळ, बाजीराव जेधे, येसाजी कंक अशा शेलक्या मंडळींबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला. सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला असलेल्या चंद्रावत जनावरावर मांड जमविली. पुचाचे डंके नगारे झडले. निशाणी काठ्या वर उठल्या. छत्रपतींनी हात उठवून इशारा देताच पाठचा घोडा लोक टापांवर पडला. खासा महाराज चालून निघाले स्वारी नगरवर. कैदेत कोंडून पडल्या दुर्गाबाई राणूअक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुब्याने. पुणे कोरेगाव असे तळ टाकीत कुकडी नदी पार करून घोडदळाने पाऊ लोकांचा मेळ घेतला. पारनेरला जरब देऊन 25,000च्या माणूस बळाने संतप्त छत्रपती अहमदनगरच्या शिवेत घुसले. भुईकोटाचा मुघली किल्लेदार असलेल्या मुकीम खानाने चलाखीने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला. कोठाभोवती फिरलेले अर्धा कासरा रुंदीचे आणि 3 पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने तुडुंब भरलेलेच होते. मुकीम खान अल्लाद झाला. खंदकामुळे मावळ्यांना तटाला भिडता येईना. सारे बळ ओतून महादरवाजा फोडण्याखेरीज मार्ग उरला नाही. 3 दिवस मराठ्यांनी नगरच्या कोटाला पान लावण्यासाठी जंगजंग केले. रोजाना धारेवर पडणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली. कोट अलगदच राहिला. पार खट्टा झालेल्या छत्रपतींनी 3ऱ्या दिवशी संध्याकाळी फौजेला परतीचा इशारा दिला. अपार खंत घेऊन नगरवेशी बाहेर पडणाऱ्या महाराजांची गर्दन खाली गेली. चर्या म्लान झाली. गजाआडच्या दुर्गाबाई राणूअक्कांच्या मूर्ती डोळ्यांसमोर हटता हटेनात. मनात आबासाहेबांचे बोल थडथडू लागले. सह्याद्री जिंकायला निघालात आणि कबीला गमावून आलात. शरम वाटते तुमची आम्हाला. शिकस्त खाल्लेले मानी शंभूबन स्वतःलाच धारेवर धरत म्हणत होते. आबासाहेब, तुम्हाला वाटलीच असेल, पण आज आम्हालाच शरम वाटते आहे स्वतःबाबत. कोठीतल्या दुर्गाबाई राणूअक्का यांची खबर उचलण्यासाठी गिरजोजी यादवाला नामजात करून आणि येसाजी कंकांना नगर भागात राहण्याची आज्ञा देऊन विषण्ण महाराज रायगडी परतले. थप्पड खाल्ल्यासारखे नगरची मोहीम पार फसली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.